जय श्री कृष्ण. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. संतांची उक्ती सार्थच आहे, लक्षात घ्या. त्रिभुवनामध्ये जरी फिरलो तरी असा देव पंढरीनाथासारखा दुसरा कुठेही आपल्याला प्राप्त होणार नाही. बाकीच्या देवाचं दर्शन दुरून घ्यावं लागतं. पंढरीनाथ हा असा एकमेव परमात्मा आहे ज्याचं चरण स्पर्श आपल्याला घेता येतो. म्हणून पंढरी अलौकिक आहे. शास्त्रामध्ये तीर्थाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे नित्य तीर्थ, दुसरं आहे भगवदीय तीर्थ आणि तिसरं आहे संत तीर्थ. जे अविनाशी आहे, प्रलयानंतरही स्थिर राहणार आहे, त्याला म्हणायचं नित्य तीर्थ. पुढं आहे भगवदीय तीर्थ. जिथं भगवंताच्या प्रत्यक्ष लीला झाल्या त्याला म्हणायचं भगवदीय तीर्थ. उदाहरणार्थ मथुरा असेल, अयोध्या असेल, जिथं भगवंतांनी अवताराला येऊन लीला केल्या म्हणून त्याला म्हणायचं भगवदीय तीर्थ. जिथं संतांचं अवतार कार्य संपन्न झालं त्याला म्हणायचं संत तीर्थ. आळंदी असेल, देहू असेल, ही संत तीर्थ आहेत. पण मला असं वाटतं या 3ही तीर्थाचा समावेश एका तीर्थामध्ये करायचा असेल तर तो पंढरीमध्ये आपल्याला करावा लागेल. कारण पंढरी नित्य तीर्थही आहे, कारण पंढरी अविनाशी आहे. भगवंताच्या लीलाही इथं घडलेल्या असल्यामुळे हे भगवदीय तीर्थही आहे आणि संतांचंही अवतार कार्य इथं संपन्न झाल्यामुळे हे संत तीर्थही आहे. या 3ही तीर्थाचा समावेश आपल्याला पंढरीमध्ये करता येतो. वैष्णव सिद्धांतामध्ये नाम रूप लीला धाम या चतुष्टयीला अत्यंत महत्व आहे. नामानुष्ठानानं रूप प्रगट होतं, रूपाच्या प्रगटीकरणानं होते ती लीला, आणि लीला जिथं होते त्याला म्हणायचं धाम. म्हणून धामाला फार महत्व आहे, कारण नाम रूप आणि लीला या 3हीचाही समावेश आपल्याला धामामध्ये करता येतो किंवा या 3हीचाही लाभ आपल्याला धामामध्ये होतो. धामामध्ये भगवंताचं परमपवित्र नामही आहे, धामामध्ये भगवंताचं सुंदर रूपही आपल्याला पाहायला मिळतं आणि धामामध्ये भगवंताच्या लीलाही आपल्याला अनुभवायला मिळतात. मग त्या पारमार्थिक लीला असो अथवा व्यावहारिक लीला असो. आपण अधिकार संपन्न असू तर आजही वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात ही लीला आपल्याला अनुभवायला मिळते. पारमार्थिक लीलेचा अनुभव घ्यायचा असेल तर अधिकार संपन्नता लागते. ती अधिकार संपन्नता आपल्याकडे असेल तर आजही पारमार्थिक लीलेचा अनुभव आपण घेऊ शकतो. प्रबोधानंद सरस्वती यांनी आपल्या वृंदावन लीलामृतामध्ये म्हटलंय, धाम हे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप असतं. यत्र प्रविष्टो सकलोपी जंतु आनंद सच्चित घनताम उपैती. इथं प्रविष्ट होणारा प्रत्येक जीव सच्चिदानंद रूपतेला प्राप्त होतो असा धामाचा महिमा आहे. म्हणून पंढरी क्षेत्र आहे. धर्मशास्त्रानं आपल्याला अनेक धर्म सांगितले. भागवतानं परमधर्माचं वर्णन करताना म्हटलं, सवै पुंसाम परो धर्मो यतो भक्ती ही अधोक्षजे अहैतुक्य अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. माणसाचा परमधर्म तोच आहे भगवंतावर भक्ती निर्माण होणं. ती भक्ती तीर्थामध्ये गेल्यानंतर दृढ होते किंवा उदयाला येते. म्हणून तीर्थानुसरण फार महत्वाचं आहे. साधारण धर्मामध्येही तीर्थानुसरण नावाचा धर्म आपल्याला शास्त्रानं सांगितलेला पाहायला सापडतो. म्हणून तीर्थानुसरण प्रत्येकानं केलं पाहिजे, तीर्थयात्रा प्रत्येकानं केली पाहिजे. जोपर्यंत आपले हातपाय चालतायत, संतांनी तर सांगून ठेवलं, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जा चुकू नकोस. जोपर्यंत सकळ सिद्ध आहे तोपर्यंत तू तीर्थयात्रेला गेलं पाहिजेस असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून तीर्थानुसरण हा एक धर्म सांगितला. आता तीर्थानुसरण करायचं म्हणजे नक्की काय करायचं याचा जर विचार करायचा झाला तर अनुसरणंच यात्रावास तदधिकरण स्नानदानादी पुण्याचरण निधनानी. 4 अंगानं तीर्थानुसरण हा धर्म साध्य होतो. त्यातलं पहिलं अंग आहे यात्रा. तीर्थाची यात्रा करणं म्हणजे तीर्थानुसरण करणं. दुसरं अंग आहे निवास, तिसरं अंग आहे स्नानदानादी आणि चौथं अंग आहे निधन. या 4 अंगानं तीर्थानुसरण धर्म प्रवृत्त होतो किंवा सिद्ध होतो. पहिलं जे अंग आहे यात्रा, यात्रेमध्येही काही प्रकार असतात. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. सात्विकाची यात्रा मोक्षासाठी असते, राजसिकाची यात्रा पुण्यसंचयासाठी असते आणि तामसिकाची यात्रा ही कामनापूर्तीसाठी असते.
पंढरीची वारी ही सात्विक यात्रा आहे, लक्षात घ्या. इथं एकच उद्देश आहे, भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेणं, सगळ्या संतांच्या बरोबर चालणं, हा एकच उद्देश पंढरी यात्रेचा आहे. मोक्षाच्या साठी म्हणून होणारी ही यात्रा आहे, म्हणून ही सात्विक यात्रा आहे. दुसरं अंग सांगितलंय निवास. पंढरीमध्ये निवास होणं ही गरजेचं आहे. तोही एक धर्म आहे तीर्थानुसरणामध्ये येणारा. पंढरीमध्ये निवास झाला पाहिजे. मग कसा निवास झाला पाहिजे? रोज चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, रोज भगवान पंढरीनाथाचं दर्शन झालं पाहिजे, क्षेत्र प्रदक्षिणा झाली पाहिजे, त्याचबरोबर हरिकथेचं श्रवणही झालं पाहिजे. अशा गोष्टींनी युक्त जेव्हा भगवंताच्या सानिध्यामध्ये निवास होतो पंढरी क्षेत्रामध्ये, वर्णन तर असं आलंय, 9 महिने 9 दिवस जर पंढरीमध्ये आपण राहिलो तर आपला गर्भवास चुकतो. म्हणून गर्भवासाचं संकट तोडण्याचं सामर्थ्य पंढरीच्या निवासामध्ये आहे. म्हणून पंढरीचा निवास अत्यंत श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. संतांनीही तीच मागणी केली की आम्हाला पंढरीचा नित्य वास घडो आणि चंद्रभागेचं स्नान घडो. पुढचं अंग तीर्थानुसरणाचं सांगितलं, स्नानदानादी. स्नानदानही इथं घडलं पाहिजे. विधीपूर्वक चंद्रभागेचं स्नान आणि त्याचबरोबर दानही पंढरी क्षेत्रामध्ये घडलं पाहिजे. आणि चौथा अंग आहे निधन. काही महात्मे पंढरीतच निधन यावं, पंढरीतच मृत्यू यावा याकरता अनेक वर्षापासून आजही पंढरीमध्ये राहत आहेत. पंढरीमध्ये येणारं निधन हे मोक्षापर्यंत नेणारं असल्यामुळं तेही श्रेष्ठ आहे. यात्रा इथं व्हावी, निवास पंढरीचा व्हावा, स्नानदानादी पंढरीमध्ये व्हावं आणि निधनही पंढरीमध्ये व्हावं. एवढ्या 4 अंगांनी युक्त जेव्हा आपण पंढरीचं अनुसरण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं तीर्थानुसरण हा धर्म आपण साध्य केला असं आपल्याला म्हणता येईल. पुढं आता ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आपण राहणार आहे किंवा पंढरी क्षेत्राचं अनुसरण आपण करणार आहे, त्या पंढरी क्षेत्रामध्ये काय काय असलं पाहिजे, काय काय बघितलं पाहिजे, ज्या तीर्थाची आपण यात्रा करणार आहोत त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आपण पाहिली पाहिजेत, त्यासाठी शास्त्रकार आणि विद्वानांनी सांगितलं. प्रथम तर इथं वेदबोधित देव असला पाहिजे, ज्याचं वर्णन वेदानं केलेलं आहे असा देव त्या तीर्थामध्ये असला पाहिजे. कारण देवाचे 3 प्रकार आहेत. काही झालेले देव असतात, काही केलेले देव असतात आणि काही असलेले देव असतात. स्वर्ग कामो यजेत, 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते असा जेव्हा देवपदाला एखादा प्राप्त होतो तेव्हा त्याला झालेला देव म्हणतात. उदाहरणार्थ इंद्र. काही केलेले देव असतात. एकानं हनुमानाला शेंदूर फासायला म्हणून तो तिथं गेला, शेंदूर लावून झाला आणि शेंदूर लावून झाल्यानंतर उरलेला शेंदूर त्यानं एका दगडाला लावला. लोक त्या दगडालाच देव मानायला लागले आणि त्याची पूजा करायला लागले. असे देव किंवा ते केलेले देव. किंवा कलियुगातलं सांगायचं झालं तर संतांपेक्षाही श्रेष्ठ कुणातरी सामान्य माणसाला मानलं जातं, देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान त्याला दिलं जातं आणि म्हणतात की आमचे गुरु म्हणजेच देव आहेत. देव होणं इतकं सोपं नाही. देखते ही देखते जना खुदा बन बैठे, यहाँ तो बरसों लग गए इंसान को इंसान बनाने में. देव होणं सोपं नाहीये. मनुष्य होणं आपल्याला अजून जमत नाहीये तर देव होण्याच्या गोष्टी आपण करूच शकत नाही. पण कलियुगामध्ये असेही काही देव आहेत, ते केलेले देव आहेत आणि काही देव हे असलेले देव असतात. भगवान पंढरीनाथ असलेला देव, रामकृष्णादी असलेले देव, त्यांची पूजा करण्यानंच मनुष्याचं खरं कल्याण होणार आहे. म्हणून वेदबोधित देव महत्वाचा आहे. मग वेदामध्ये कुठं भगवान पंढरीनाथाचा उल्लेख आलाय का याचा जर विचार करायचं झालं तर विद्वानांनी असं सांगितलं, पुरुष सूक्तामध्ये अत्यतिष्ठत दशांगुलम, इथं अत्यतिष्ठत म्हणजे उभा आहे, प्रकर्षानं उभं राहणं हे पांडुरंगाच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला वेदबोधित देव पांडुरंगाला म्हणता येईल. अत्यतिष्ठत या शब्दामध्ये पांडुरंगाचा उल्लेख केला आहे असं विद्वानांचं मत आहे. दुसरी गोष्ट, ज्या तीर्थाचं अनुसरण आपल्याला करायचं आहे तिथं महापुराणांनी सांगितलेलं तीर्थ असावं लागतं. ते तीर्थ जेव्हा असतं तेव्हा त्याचा विशेष महिमा येतो. मग पंढरीमध्ये महापुराणांनी सांगितलेलं तीर्थ आहे का? निश्चितच आहे. चंद्रभागा इथं आहे आणि महापुराणांनी हिचं चंद्रभागेचं वर्णन केलेलंच आहे. स्कंद पुराणामध्ये वर्णन येतं, पद्मपुराणामध्ये वर्णन येतं, म्हणून महापुराणांनी चंद्रभागा गायलेली आहे. ही चंद्रभागा कोण आहे? भीमस्वेद समुद्भवा,
भगवान शंकराच्या घामापासून निर्माण झाली, म्हणून तिला भीमा असं म्हणतात. भीम दैत्याला मारल्यानंतर भगवान शंकराला जो घाम आला त्याच्यापासून ही भीमा उत्पन्न झाली. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रासारखा तिचा आकार झाला, म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात. किंवा बृहस्पती आणि तारा यापैकी तारेचा संयोग जेव्हा चंद्राला घडला तेव्हा त्याच्या त्या पापामुळे त्याच्या अंगावर भग पडली आणि ती भग घालवण्यासाठी दिंडीर वनामध्ये चंद्रानं अनुष्ठान केलं. चंद्राची भग घालवणारी ती अशी चंद्रभागा नावानं प्रसिद्ध झाली आपली चंद्रभागा. म्हणून महापुराणानं सांगितलेलं तीर्थही इथं आहे. आणि क्षेत्र आहे का पंढरी? निश्चितच क्षेत्र आहे. गया जशी पावन करणारी आहे तशी पंढरी सुद्धा पावन करणारी आहे. त्याबद्दल पुराणामध्ये एक कथा येते. गयासूर नावाचा एक असुर होता आणि त्यानं ब्रह्मदेवाकडे एक वरदान मागून घेतलं. भयंकर तपश्चर्या केली. असं नाहीये की देवच तपश्चर्या करतात, असुरही तपश्चर्या करतात. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्षासारखे असुर ज्यांना आपण तप करताना पाहतो. पण सज्जनाची तपश्चर्या ही लोक कल्याणार्थ असते आणि दुर्जनाची तपश्चर्या ही लोकांच्या विनाशासाठी असते. दुष्टांची तपश्चर्या ही लोकांच्या विनाशासाठी असते. मग गयासुरानं तप केलं आणि ब्रह्मदेवाला तपानं मागून घेतलं की माझं शरीर सगळ्या तीर्थापेक्षा पवित्र असावं. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की ब्रह्मदेव असे देव आहेत जे वरदान देताना मागचा पुढचा विचारच करत नाही. त्यांनी तथास्तु असं वरदान दिलं आणि गयासुराचं शरीर सगळ्या तीर्थापेक्षा पवित्र झालं. जेव्हा ते सगळ्या तीर्थापेक्षा पवित्र झालं, लोक तीर्थ महिमा मानेनात, लोक त्याच्या शरीराचंच पूजन करायला लागले आणि मग धर्म भ्रष्ट व्हायला लागला. तीर्थ महिमा कमी व्हायला लागला. भगवंताच्या महिमा कोणी जाणायला तयार होईना. मग सगळ्या देवतांना काळजी पडली, कारण देवतांचं उदरभरण सुद्धा या सगळ्यांच्या पूजनानेच होत असतं. सगळे व्यवहारच देवतांचे बंद पडले, त्याच्यामुळे शक्ती क्षीण व्हायला लागली देवतांची. आणि मग देवतांनी ब्रह्मदेवाला विचारलं की आता या वरदानातून बाहेर कसं पडायचं. ब्रह्मदेवानी सांगितलं मला वरदान देता येतं, पण याच्यातून बाहेर कसं पडायचं हे विचारायचं असेल तर भगवान विष्णूंना विचारा. मग सगळेजण भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी सांगितलं एक काम करा म्हणे, तुम्ही त्याच्या शरीरावर एक यज्ञ करण्याचं सांगा म्हणे. त्याला तुझं शरीर पवित्र आहे म्हणून आम्ही तुझ्या शरीरावर यज्ञ करणार आहे असं सांगा. त्याप्रमाणे सगळ्या देवतांनी मिळून गयासुराला सांगितलं की आम्हाला तुझ्या शरीरावर यज्ञ करायचा आहे. का? त्यांनी विचारल्याबरोबर देव म्हणाले की तुझं शरीर सगळ्यापेक्षा पवित्र आहे, सर्व तीर्थापेक्षा पवित्र आहे, म्हणून आम्हाला तुझ्या शरीरावर यज्ञ करायचा आहे. मग तो म्हणाला ठीक आहे. आता शरीरावर यज्ञ करायचा म्हणजे त्याला पालथ झोपावं लागेल, म्हणून तो पालथ झोपला. त्याचं डोकं आहे गयेला आणि त्याचा मध्यभाग आहे आपल्या पंढरीमध्ये. जेव्हा तो गयासूर असा प्रकारे झोपल्याबरोबर 100 वर्ष देवतांनी त्याच्या पाठीवर यज्ञ केला. 100 वर्षानंतर यज्ञ समाप्ती झाली. गयासुराला वाटलं आता आपलं काम झालं, म्हणून तो हलायला लागला आणि जसा गयासूर हल्ला तशी सगळी उलथापालथ व्हायला लागली. मग भगवंतानी अनेक प्रकारचे पर्वत त्याच्या शरीरावर दाब देण्यासाठी म्हणून लावले, तरीही त्याचा परिणाम होईला, तो हलायला लागला. पुन्हा भगवंतानी एक शिळा आणली आणि ती त्याच्या डोक्यावर ठेवली आणि आपला एक पाय त्याच्यावर दाबला म्हणजे गयेला. जेव्हा एक पाय दाबला तेव्हा त्याचं डोकं शांत झालं. ती एक पायाची शिळा, भगवंताचा एक चरणचिन्ह जिच्यावर आहे ती शिळा गयेला आहे. नंतर त्या गयासुरानं आपला मध्यभाग हलवायला सुरुवात केली. मग भगवंतानी वैकुंठातून शिळा आणली आणि ती पंढरपूरमध्ये स्थापित केली. ती शिळा म्हणजे विष्णुपदाची शिळा आहे. मध्यभागामध्ये ताकद भरपूर असते, म्हणून भगवंतानी काय केलं, आपले दोन्ही चरणचिन्ह त्याच्यावर दाबल्यामुळे त्याला मध्यभाग हलवता येईना. याकरता गयेला भगवंताचा एकच चरण आपल्याला दिसतो, मात्र आपल्या विष्णुपदावर पंढरपुरामध्ये भगवंताचे 2 चरण आपल्याला दिसतात. म्हणजे गयेपेक्षाही महिमा पंढरपूरच्या विष्णुपदाचा जास्त आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे पंढरी ही दिव्य आणि पावन क्षेत्र सुद्धा आहे. त्याचबरोबर पंढरी हे भगवंताचं निजधाम आहे. माणूस दिवसभर कुठेही फिरला तरी संध्याकाळी मात्र आपल्या घरीच येत असतो.
आणि घरी आल्यानंतरच त्याला सुख आणि शांती प्राप्त होत असते. तसं भगवंतांनी द्वारकेमध्ये लीला संहार केला. लीला संहार केल्यानंतर भगवंतांनी निजधामाला जातो असं सांगितलं आणि भगवान ते अवतार कार्य संपवून तसेच थेट पंढरपूरला आले आणि विटेवर उभे राहिले. पुंडलिकानं वीट टाकली होती आणि त्या विटेवर परमात्मा उभे राहिले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापर्यंत परमात्मा, 28 युग झालेली आहेत तरी परमात्मा या विटेवर उभा आहे आणि अखंड राहणार आहे. कारण भगवंताला कुणी घडवलं नाही, कुणी बसवलेलं नाही, तो स्वयंभू आहे म्हणून तो तसाच राहणार आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत, किंबहुना त्यांच्या नंतरही जो अनादी असल्यामुळे तो तसाच स्थिर राहणार आहे. पुंडलिकाच्या साठी आलेला हा आपला परमात्मा आहे, ज्याचं नाव अतिशय गोड आहे, पांडुरंग. भगवंतानी पंढरीमध्ये 28 तीर्थाची योजना केली. लक्षात घ्या, आपण रामेश्वरमला गेलो तर तिथं आपल्याला 22 कुंडाचं स्नान करायला मिळतं, पण पंढरीमध्ये त्याही पेक्षा जास्त म्हणजे 28 तीर्थ आहेत. पंढरी महात्म्यामध्ये या 28 तीर्थाचा उल्लेख येतो. जर वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी मनावर घेतलं, समाजातल्या उच्चभ्रू लोकांनी आणि श्रेष्ठांनी मनावर घेतलं तर या 28 तीर्थाचा जीर्णोद्धार होऊ शकतो. कारण पुढं येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की इथं अमुक तीर्थ होतं, तिथं तमुक तीर्थ होतं, इथं मुक्तकेशी तीर्थ आहे, इथं लोहदंड तीर्थ आहे. ह्या सगळ्या तीर्थाचं पुढच्या पिढीला ज्ञान व्हावं याकरता त्याचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की या जीर्णोद्धाराचं काम सर्वांनी मनावर घ्यावं. आपण सर्वांनी मनावर जर घेतलं तर लवकरच आपल्या पंढरी क्षेत्रामध्ये 28 तीर्थ आणि त्याचं पुनर्वसन आपल्याला साध्य करता येईल. म्हणून पंढरीमध्येही अशी परम पवित्र 28 तीर्थ आपल्याला पाहायला मिळतात. आता परमात्मा उभे कसे आहेत हो, आचार्यांनी गोड वर्णन केलं. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवसागर हा माझ्या कमरे इतकाच आहे हे सांगण्यासाठी भगवंतांनी कमरेवर हात ठेवले. पण मला असं वाटतं आचार्य सांगतात ते तर खरंच आहे. खरंच भगवंताच्या कमरे इतकाच भवारणव आहे, त्याला भिण्याची गरज नाही. कारण भगवंतांनी उचलून घेतल्यावर कशाची भीती राहणार नाही. पण जेव्हा एखादं बाळ असतं, ते बाळ काहीतरी खोड्या करतं आणि त्याचे वडील त्याला रागवायला लागतात, तेव्हा ते बाळ आपल्या आईच्या मागं जाऊन लपतं आणि आईच्या मागं लपल्यानंतर बाबा जेव्हा मारायला येत आहेत, रागवायला येत आहेत, ते पाहिल्यानंतर ते आईच्या मागं लपल्यावर आईला सांगतं की आई आई बाबा मला त्रास देत आहेत. तेव्हा आई काय करते, बाळाच्या समाधानासाठी दोन्ही हात असे कमरेवर ठेवते आणि बाबांना विचारते, म्हणजे तिच्या पतीला विचारते, कोण माझ्या बाळाला त्रास देत आहे असं आपल्या पतीला विचारते. आईनं तेवढं विचारलं की बाळाला अपूर्व आनंद होतो आणि बाळाला वाटतं की आता जगातली कोणती ताकद मला काहीही करू शकणार नाही. तसंच आई जेव्हा कमरेवर हात ठेवून उभी असते तेव्हा बाळ जसं संतुष्ट होतं, तसंच आपली पंढरपूरची ही माता म्हणजे पंढरीनाथ रूपी माता कमरेवर हात ठेवून जोपर्यंत उभी आहे तोपर्यंत पंढरीला कुणाचीही भीती नाही, काळाचीही भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, ही संतांची अवस्था देखील प्राप्त करण्याचं सामर्थ्य, प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या दिव्य चरणामध्ये आहे. म्हणून प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां, जे माझे आहेत, ज्यांना मी माझं म्हटलेलं आहे किंवा ज्यांनी मला माझं म्हणलेलं आहे, त्यांच्या सर्वांसाठी तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. म्हणून भगवंतांनी ही धारण केलेली अभय मुद्रा आहे. कमरेवर हात ठेवणं ही अभय मुद्रा आहे. जगन्नाथपुरीला आपण गेलो तर भगवंताचे हात असे सरळ आहेत, ती आलिंगन मुद्रा आहे. तिथं आलिंगन द्यायला परमात्मा उत्सुक आहे, इथं अभय देण्यासाठी परमात्मा उत्सुक आहे. जगामध्ये असं म्हणतात की 3.5 कोटी प्रकारचे तीर्थ आहेत, 3.5 कोटी तीर्थ आहेत. वर्णन वराह पुराणामध्ये असंही आलं की 66 अरब तीर्थ जगामध्ये आहेत. त्याची नावही आपण सांगू शकत नाही. पुराणांनी लिहिलं म्हणून त्याची संख्या तरी आपल्याला कळली, नाहीतर संख्याही कळली नसती. कोणी मोजली आहेत ती तीर्थ, आपल्याला त्याची नावही सांगता येणार नाही. पण या सगळ्या तीर्थाचं स्नान करावं अशी एखाद्याला जरी इच्छा झाली,
एकतर ती सापडणारच नाहीत, कारण काही अर्धलुप्त तीर्थ आहेत, काही प्राप्त तीर्थ आहेत, काही तीर्थांचा विकल्प निर्माण झालेला आहे, अशी अवस्था आहे. म्हणून ती तीर्थ कदाचित आपल्याला सापडणारच नाही. तरी सुद्धा एखाद्याला वाटलं की आपण सगळ्या तीर्थाचं स्नान करावं, तर त्यानं काय करावं? संतांनी सांगून ठेवलं, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणे चंद्रभागेला नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी सर्व तीर्थाचं स्नान घडल्यासारखं होतं. म्हणे सगळी तीर्थ घडल्यासारखी होतात. नुसतं चंद्रभागेला डोळ्यांनी पाहिल्यावर सुद्धा, स्नान केल्यावर म्हटलं नाही, पूजन केल्यावर म्हटलं नाही, जाता जाता जरी चंद्रभागा डोळ्याला दिसली, नमस्कार केला, तर सगळ्या तीर्थाचं स्नान झालं असं संत सांगतात. म्हणून चंद्रभागेचा आणि पंढरीचा महिमा अत्यंत विशेष महिमा आहे. मी आत्ताच सांगितलं की पंढरीमध्ये 28 प्रकारची तीर्थ आहेत. त्यापैकी एक पद्मतीर्थ आहे, ज्याला आपण पद्मावती असं म्हणतो. तिथं त्रिद्रंष्ट्र नावाचा एक राक्षस राहत होता. त्याला मारण्यासाठी भगवंतानी आपलं कमळ जमिनीवर ठेवलं, म्हणून ते पद्मतीर्थ नावानं प्रसिद्ध झालं. पद्मतीर्थाचा महिमा असा आहे, बुधवार आणि अष्टमीचा दिवस असेल, त्या तीर्थामध्ये जर कोणी स्नान करेल तर त्याचा दारिद्र्य दोष निघून जाईल, असं सामर्थ्य त्याचं आहे. पूर्वी एक कथाही येते की गोविंद शर्मा नावाचा एक मनुष्य तीर्थयात्रा करत करत तिथं आला. कंदमुळं खायची होती, भूक लागली होती, म्हणून तो जमीन उकरायला लागला. आणि जमीन उकरताना त्यानं धन सापडलं, कारण त्याच्या पूर्वी त्यानं पद्मतीर्थामध्ये स्नान केलं होतं. म्हणून पद्मतीर्थामध्ये स्नान करताना त्या दिवशी नेमकी बुधवार आणि अष्टमी असल्यामुळे त्याला या धनाचा लाभ झाला. अशा प्रकारे पद्मतीर्थ हे पद्मावतीला अतिशय प्रसिद्ध तीर्थ आहे. पद्मावती या ठिकाणी ते तीर्थ आहे. अनेक तीर्थ पंढरीमध्ये आपल्याला अशी सापडतात. मुक्तकेशी तीर्थ आहे. मुक्तकेशी तीर्थाचा सुद्धा फार मोठा महिमा आहे. पद्मपुराणानुसार विंध्याद्रीच्या उत्तर भागामध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा होता. महासात्विक होता, स्वधर्मनिष्ठ होता आणि विष्णू भक्त होता. त्याची लक्ष्मी नावाची एक भार्या होती. त्या दोघांना पद्मा नावाची अत्यंत सुंदर कन्या झाली. पद्मा अतिशय सुंदर होती, देखणी होती. तिच्या जोडीचा कुणीच जगामध्ये नव्हता आणि तिनं सांगितलं, मला जो अनुरूप असेल त्याच्याशी मी विवाह करेन. तेव्हा तिच्या सौंदर्याचा तिला गर्व झालेला आहे हे वैशंपायन ऋषींनी पाहिलं आणि भगवान श्रीकृष्णाचं वर्णन तिच्या समोर केलं. तो कसा आहे? अनंत लावण्याची शोभा असा परमात्मा आहे. ते भगवान श्रीकृष्णाचं वर्णन तिनं ऐकल्याबरोबर पद्मानं ठरवलं की आपण लग्न करायचं किंवा प्राप्त करायचं तर यालाच प्राप्त करायचं. आणि तो कृष्ण आता पांडुरंग रूपानं पंढरीमध्ये कायमचा राहतो असंही ऋषींनी तिला सांगितलं. म्हणून तिनं पंढरीत येऊन साधना करायला सुरुवात केली. तिनं जशी साधना केली, कठोर साधना, भगवान तिच्यावर प्रसन्न झाले. भगवान जेव्हा तिच्या समोर प्रगट झाले, भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर पद्माचे केस खुलले, म्हणून तिचं नाव झालं मुक्तकेशी. त्या मुक्तकेशीनं जिथं साधना केली ते मुक्तकेशी तीर्थही पंढरीमध्ये आहे. पंढरीमध्ये कुंडल तीर्थही आहे. भगवंतानी आपली कुंडल जिथं काढून ठेवली त्याला कुंडल तीर्थ म्हणतात. ते कुंडल तीर्थही आपल्याला पंढरीमध्ये पाहायला मिळतं. असे अनेक तीर्थ पंढरीमध्ये येतात. दिंडीरवन हेही एक प्रसिद्ध स्थान आपल्याला पंढरीमध्ये पाहायला मिळतं. तिथंच लक्ष्मी तीर्थ, जिथं लक्ष्मीनं तपश्चर्या केली ते लक्ष्मी तीर्थही आपल्याला पाहायला मिळतं. अशी अनेक तीर्थ, बिंदू तीर्थासारखी तीर्थ आपल्याला पंढरीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून अशी ही पंढरी परम पवित्र करणारी आहे. पंढरीवर विश्वास ठेवून पंढरीचं जर अनुसरण एखाद्याने केलं तर निश्चितच मोक्षाची प्राप्ती त्याला होऊ शकते. अशा पद्धतीनं पंढरीचा महिमा संतांनीही वेळोवेळी गायला, देवतांनीही तो मानला. अनेक संतांबरोबर परमात्म्याने इथं क्रीडा केलेल्या आहेत. म्हणून ही पंढरी अत्यंत पावनी असल्यामुळे आपल्याला मोक्षापर्यंत नेणारी आहे. पंढरीचा महिमा आपण जर सतत मनामध्ये जागृत ठेवला, पंढरीसारख्या तीर्थाची सेवा केली. तीर्थाची सेवा केवळ दर्शन घेण्यानंच होत नसते, त्या तीर्थाला स्वच्छ आणि पवित्र ठेवण्यामुळेही होत असते. म्हणून चंद्रभागेला आपण स्वच्छ आणि पवित्र ठेवत राहिलो, भगवंतावर अखंड विश्वास ठेवत राहिलो, आजही भगवान पंढरीनाथाचे अनुभव अनेकांना येतात. जर आपण तो विश्वास बाळगला
तर निश्चितच भगवान पंढरीनाथाची कृपा आपल्यावर होईल आणि ती कृपा आपल्यावर व्हावी अशी भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करते. जय श्री कृष्ण.